थेरडी आहे. दुर्गे, काय तुझी भाषा? हा, असतोय एखादा माणूस गरीब म्हणून काय इतकं बोलायचं होय? घरात आलेल्या माणसाला असं बोलू नये दुर्गे. अगं ताई, यांची लायकीच ही आहे. श्रीमंत मुलगा बघून गळ्यात पडली ही पिढा. आता ही पिढा आपल्या घरात नगर. ताई, तुला आठवतंय आपल्या अधिपती सारखं म्हणतात काही मास्तरीन स्वतःहून घर सोडून गेले ना. बरं झालं सुंती वाचून खोकला गेला. डोसक्याचा ताप गेलाय म्हणून माझ्या. तू गेल्यापासून अधिपती मस्त एन्जॉय करायला. परवा तर एका मैत्रिणीला घेऊन रंकाळ्याला फिरायला गेलते. आणि काल तर घरला बी आणलं होतं. मी फोटो बघितले ताई. कसली नक्षत्रवाणी पोर आहे ती. ती पोरगी कुठं आणि ही मास्तरनी कुठं? काय बी बरोबरी होऊच शकत नाही. चुकलंच बघताय आपलं या गरीब भिकारड्या लोकांशी सोयरीक जुळवून. सून नाही ताई, द्या दांडी आपण या घरात. मस्त गळ्याला लावलाय बघ आपल्या पोराला हिनं. हो, मगाचपासून ऐकून घेतोय म्हणून किती बोलाल तुम्ही? हद्द केलीत तुम्ही. माझ्या सोन्यासारख्या पोरीला बॅद म्हणता तुम्ही? गळ्याला लावायचे संस्कार नाही तो आमच्या मुलीवर. शिक्षिका आहे ती, इंडिपेंडंट मुलगी आहे ती. माझी मुलगी तुमची सून आहे. हो, तुम्हाला असं बोलायला लाज वाटली पाहिजे. एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबद्दल ही अशी भाषा. खबरदार, अक्षराबद्दल एक शब्दही बोललात ना तरी बघा. ए थेरड्या, तू तुझी अक्कल इकडे पाजळू नकस बर का. तू तुझ्या घरला जा, तिकडे अक्कल पाजळ, इकडे नाही. आणि काय म्हणलास र? सोन्यासारखी पोरगी हाय, गरीब घरची पोरगी हाय. मग गरीब घरी दिलीस नाही नव? पटवलंसच नव गडगंज पोरगा? गडगंज घरातच लावून दिलंस नव तू तुझ्या पोरीचं लगीन? जास्त टिमकी वाजवायची नाही बर का. आणि मी बोलणार, मी तिला बोलणार. पिढा बोलणार, अवदसा बोलणार, व्याज बोलणार, काय बी बोलणार. तुझं काय काय करशील तू? बोल की काय करशील? दुर्गेश्वरी मॅडम, माझे बाबा सभ्यपणे बोलतायत तुमच्याशी. तुम्ही तुमची पायरी सोडून बोलू नका. ए चल गे, आली मोठी पायरीवाली. तू तुझी पायरी ओळखायचीस हा? एवढा माज आहे तुला तर कशाला आलीस ग नाक घासा तिकडं? तुमची एकदा तरी आठवण काढली का ताईने? नाही. तुम्हाला एक कॉल केला नाही. तुम्हाला भेटली किंवा तुमच्याशी बोलली ती काही नाही. कळत नाहीये का जिजू तुम्हाला? हे बघा, मी हे तुम्हाला सगळं सांगते कारण मला असं वाटतं की तुम्हाला पुढे जाऊन त्रास होऊ नये म्हणून. कसला त्रास? जिजू, तिच्या मनात तेवढंच नाहीये जेवढं ती दाखवतीये. त्याहून खूप जास्त आहे. आणि आता तर काय, तो मदन आलाय. तिला तिचा बेस्ट फ्रेंड मिळालाय बोलायला. आणि तो कसा ताईसारखाच सुशिक्षित, एलिट आहे ना. हे काय भानगड आहे? एलिट फिलिट काय भानगड आहे? मला काय मास्तरीत मध्ये पण काय कवा बोलले काय एलिट काय विषय यो? जिजू आओ, ती बोललीच कुठे आहे तुमच्याशी तो एलिट आल्यापासून? ढकलताय का तिला? मॅनर्स वगैरे आहेत का नाही तुम्हाला? हा, पुन्हा तिला हात लावायचा नाही अजिबात. बया, लई बोलतो यो म्हातारा. सारखी आपली टिव 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 टिव. आणि मॅनर्स? कुणाला मॅनर्स नाहीत? मला का तुला? मला मोठा मॅनर्स वाला. हात लावणार मी तिला. काय करणार तू? मारणार मला? लई बोलायला लागलास ना तू. जी वळा वळा फिरायला लागली तुझी.
नीट उभं बी राहता येत नाही थेरड्याला आणि मस्ती बघा अंगात ह्याची. ए थेरड्या, लायकी आहे का रे तुझी आणि तुझ्या पोरीची? बस गप्प राहा आता. माझ्या बाबांना आता एक शब्द जरी बोललात ना तुम्ही तर बोलणार. तुला बी बोलणार आणि त्याला बी बोलणार, कारण लायकीच नाही तुमची आमच्या दारात यायची. बस बस करा. तिची लायकी काढण्या एवढी तुमची पात्रताच नाहीये. अशिक्षित आहात तुम्ही, हे तुम्ही दाखवून दिलं. हो, शिक्षण नाही काढायचं आमचं. आम्ही अशिक्षित असून बी तुमची पोरगी दिलीच ना या घरात. ताई, अगं त्यांनी पैसा बघून पोरगी दिली आ. नाही तर काय. इकली नव पोरगी त्यांनी. बस बस करा. वाटेल ते बोलू नका. बाबा तुम्ही शांत व्हा प्लीज. ताईला तिचा बेस्ट फ्रेंडच मिळालाय आता बोलायला. मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांची मैत्री अगदी शाळेपासूनची आहे. खरं सांगते, त्यांना ना लहानपणी चिडवायचे आणि दुसरेच काय, आम्हालाही असंच वाटायचं की ताई आणि त्या मदनचं लग्न होईल म्हणून. पण पुढे तो परदेशात शिकायला गेला. मग काय, त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला.